10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा करायचा आहे म्हणजे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग करायची आहे तर त्यांचे जे ऑनलाईन फॉर्म आहे म्हणजे कॅपराऊंडचे फॉर्म आहे हे सुरू झाले आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। साईटवर या। साईटवर आल्यानंतर आपल्याला कॅप अप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे। यामध्ये सर्व डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आपल्याला। तर यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे हे सुद्धा बघू। तर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करा। यामध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। जशी तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर नाव आहे तसे तुम्हाला इथे नाव टाईप करायचे आहे। नाव तुमचे सरनेम पासून सुरू होईल ॲज पर 10वी मार्कशीटनुसार। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा जिल्हा, स्टेट आणि यामध्ये तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा। पासवर्ड क्रिएट व्यवस्थित करा कारण हाच पासवर्ड तुम्हाला शेवटपर्यंत यूज करायचा आहे। यामध्ये दिलेली सर्व इन्फॉर्मेशन फिल करा। त्यानंतर खाली रजिस्टरचं ऑप्शन आहे। रजिस्टरच्या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येणार। तो ओटीपी आपल्याला इन्सर्ट करायचा आहे म्हणजे आपलं फर्स्ट रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार। त्यानंतर आपण संपूर्ण फॉर्म फिल करू। बघा तर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी आला असेल। तो ओटीपी आपल्याला इथे टाकायचा आहे आणि सबमिटला क्लिक करायचा आहे। राईट साईडला तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे। लेफ्ट साईडला तुमच्या संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। ती इन्फॉर्मेशन एकदा प्रॉपर चेक करून घ्या। सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर सबमिटला क्लिक करा। सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी मिळेल आणि ऑलरेडी तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला लागणार आहे। बघा डीएन पासून तुम्हाला आयडी मिळालेला आहे। हा आयडी तुम्ही सेव्ह करून ठेवा कारण हाच आयडी आणि पासवर्ड तुम्हाला शेवटपर्यंत लागणार आहे। आयडी कॉपी करून त्यानंतर खाली लॉगिनचं ऑप्शन दिलेलं आहे तर तिथे रेडमध्ये ऑप्शन आहे तिथे क्लिक करा। हा आयडी टाकायचा आणि आपण जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे आणि संपूर्ण फॉर्म फिल करायचा आहे। आयडी टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहे, ई स्क्रुनिटी आणि फिजिकल स्क्रुनिटी। ई स्क्रुनिटी म्हणजे सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय होणार, तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार नाही। आणि फिजिकल स्क्रुनिटी म्हणजे तुम्हाला फॉर्म फिल केल्यानंतर प्रिंट काढून तुम्हाला जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट करणार त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट करावं लागेल। तिथे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावे लागेल, डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागेल, त्यानंतर तुमची प्रोसेस कंप्लीट होणार। तर तुम्हाला यामधून जे सोयीस्कर वाटते ते तुम्ही घेऊ शकता। तर मला ई स्क्रुनिटी म्हणजे ऑनलाईन स्क्रुनिटी घ्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह मोडला ऑप्शन आहे तिथे तुम्हाला सेव्ह मोड करावं लागेल। त्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन आहे फिल द अप्लिकेशन फॉर्म। आता आपल्याला संपूर्ण जो फॉर्म आहे तो फिल करायचा आहे तर तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सर्वप्रथम ऑप्शन येईल की टाईप ऑफ कॅन्डिडेट। तर आपल्याला इथे जर तुमचं शिक्षण जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं असेल तर तुम्हाला टाईप ए सिलेक्ट करायचा आहे किंवा त्या व्यतिरिक्त जर तुमचं महाराष्ट्रामध्ये नसेल झालेलं बाहेर स्टेटमध्ये झालं असेल तर त्यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेले तुम्ही रीड करा। मराठीमध्येच दिलेलं आहे, तुम्हाला लक्षात येईल त्याप्रकारे तुम्हाला ते टाईप ऑफ कॅन्डिडेट सिलेक्ट करायचं आहे। तर आमचं शिक्षण पूर्ण महाराष्ट्रात झालं आहे म्हणून टाईप ए मध्ये बसतो आम्ही, तर टाईप ए ला सिलेक्ट करणार। सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आपण सेकंड नंबरची जी स्टेप आहे ती फिल करणार। तर अशा प्रकारे हे भरून घ्या। भरल्यानंतर इथे आपल्याला इन्फॉर्मेशन भरायची, जे आपण 10वी पास केली आहे ती कोणत्या जिल्ह्यामधून पास केलेली आहे, त्यानंतर तालुका आणि त्यानंतर कोणत्या स्कूलमधून पास केलेली आहे। तर इथे तुम्हाला स्कूलचं नाव तर टाकायचंच आहे परंतु त्यासोबत तुम्हाला स्कूलचा ऍड्रेस सुद्धा टाकायचा आहे। एकाच बॉक्समध्ये संपूर्ण लिहायचं आहे तुम्हाला। तर पूर्ण टाईप करून घ्या आणि जिल्हा आणि तालुका सुद्धा टाका त्यामध्ये आणि स्कूलचे नाव टाका पूर्ण विथ ऍड्रेस आणि त्यानंतर सर्व चेक करा आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे। जर जनरल असेल तर तुम्ही इथे जनरल म्हणजे सर्वसाधारणला क्लिक करू शकता। जनरल वाल्यांना सुद्धा ईडब्ल्यूएसचं ऑप्शन दिलेलं आहे, जर जनरलमध्ये ईडब्ल्यूएस असेल तर इथून ऑप्शन क्लिक करू शकता। जर कास्टमध्ये असेल तर तुम्हाला भरपूर कास्ट आहे तुमच्या एससी एसटी ओबीसी यामधून सिलेक्ट करा। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलेली आहे त्यावरती तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवर चेक करा। जास्तीत जास्त सब डिव्हिजन ऑफिसर हेच कास्ट सर्टिफिकेट देतात, तरी तुम्ही एकदा प्रॉपर चेक करा आणि त्यानंतर तुमची सबकास्ट कोणती आहे त्यामधून तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल। एससी असेल तर महार, चांबार, मांग यामधून तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल। ओबीसी असेल तर कुणबी, माळी यामधून। तर पोटजात तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे तर ते सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर हँडिकॅप आहे का असाल तर येस करा, अदरवाईज नो करा। त्यानंतर बघा डिफेन्स, कोणाचे वडील जर आर्मी नेव्हीमध्ये असेल तर तुम्हाला इथे डिफेन्सच्या कोट्यासाठी येस करायचं आहे, अदरवाईज इथे तुम्हाला नो करायचं आहे। आणि त्यानंतर ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का असाल तर येस करा, अदरवाईज नो करा। त्यानंतर खाली तुम्हाला विचारते की नॅशनॅलिटीचं प्रूफ काय देणार तुम्ही, तर तुमच्याकडे डोमेसियल अँड नॅशनॅलिटी असेल तर तुम्ही डोमेसियल नॅशनॅलिटीला क्लिक करू शकता
किंवा तुमच्या टीसीवर सुद्धा नॅशनॅलिटी लिहिलेली असेल तर तुम्ही टीसी सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही बर्थ सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता. तर या 4 पैकी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स नॅशनॅलिटी म्हणून देऊ शकता सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. तर जे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्यामधून एक क्लिक करावं लागेल तुम्हाला. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जे बोर्ड आहे ते बोर्ड सिलेक्ट करायचं. त्यानंतर पासिंग इयर सिलेक्ट करायचं, कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव तिथे दिसणार. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि त्यानंतर तुम्ही 10वीमध्ये टेक्निकल घेतले होते का तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर ड्रॉइंग एक्झाम दिली होती का असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर 12वी केलेली आहे का असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे फिल करून घ्या, रीड करा, व्यवस्थित सबमिट करा. जर कोणती इन्फॉर्मेशन समजली नाही तर कमेंट्स करा. टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मेसेज करू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करा. आणि तुम्ही महाराष्ट्र बोर्डामधून 10वी पास केली असेल तर तुम्ही 10वीचा नंबर टाकल्याबरोबर तुमचे जे मार्क्स आहे ते तुम्हाला दिसून पडेल. सायन्स, इंग्लिश आणि ऍग्रिकेट आणि मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधले सर्व मार्क्स तुम्हाला तिथे दिसायला पाहिजे. जर तुम्ही यावर्षी पास झाले असाल तर. जर यावर्षी पास नसाल तर तुम्हाला संपूर्ण मार्क्स तिथे टाईप करावे लागणार आहे. अशा प्रकारे पूर्ण माहिती भरून घ्या आणि जर मार्क्स तुमचे बरोबर असेल तर करेक्ट मार्क्स आहे का असं विचारण्यात आलेलं आहे तुम्हाला, तर तिथे तुम्हाला यस करावं लागणार आहे. आणि त्यानंतर बाकीचे ऑप्शन तर आपण बघितलेच होते, जसे की टेक्निकल, त्यानंतर ड्रॉइंग एक्झाम, 12वी केलेली आहे का असाल तर येस, अदरवाईज नो करा. आणि सर्वात खाली आयटीआय म्हणजे आयटीआय वगैरे केलेला आहे का असे सुद्धा विचारण्यात आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआय केलं तिथे येस करू शकता, अदरवाईज तुम्ही तिथे नो करा. अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन भरून घ्या. एक नाही 2 वेळा 3 वेळा चेक करून घ्या सर्व इन्फॉर्मेशन बरोबर भरलेली आहे का, मार्क्स बरोबर आहे का, नाव बरोबर आहे का, सर्व इन्फॉर्मेशन चेक करा. आणि सर्व इन्फॉर्मेशन जर तुमची बरोबर असेल तर सेव्ह अँड प्रोसीडला तुम्ही क्लिक करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजला यायचं. यामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख, त्यानंतर जेंडर, त्यानंतर तुमचे इन्कम किती आहे म्हणजे वडिलांनी इन्कम सर्टिफिकेट किती रुपयांचे काढलेलं आहे ते तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे. त्यानंतर जेंडर सुद्धा व्यवस्थित लिहा, मेल फिमेल हे सुद्धा मिस्टेक करतात विद्यार्थी भरपूर. इन्कम किती दिलेलं आहे तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर ते सुद्धा इथे तुम्ही टाका. त्यानंतर तुमचा धर्म हिंदू, मुस्लिम, शीख यामधून तुम्हाला इथून सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुमची मदर टंग मराठी, हिंदी कोणती आहे तर तुम्ही इथून सिलेक्ट करणार. अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून घ्या आणि व्यवस्थित चेक करून घ्या. आणि त्यानंतर खाली ऑप्शन येणार आहे तुम्हाला की TFWS कोटासाठी तुम्ही अप्लाय करू इच्छिता का. तर TFWS मधून जर तुमचे नंबर लागले तर ज्याही कॉलेजला तुमचे TFWS मधून नंबर लागेल तिथे तुम्हाला फी 0 असणार आहे, म्हणजे TFWSचा फायदा मिळणार आहे. तर जे विद्यार्थी ओपन, ओबीसी या कास्टमध्ये येतात त्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे, कारण SC ST जे कास्टमधले स्टुडंट आहे त्यांना ऑलरेडी फी 0 असते. तर इथे यस करा, परंतु तुम्ही यस केलं म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करणे गरजेचं राहणार आहे. म्हटलं तुम्हाला संपूर्ण तुमचा ऍड्रेस लिहायचा आहे. यामध्ये रूरलमधून आहे की अर्बनमधून आहे यामधून सिलेक्ट करा. संपूर्ण ऍड्रेस तुमच्या आधार कार्डवर आहे तसा तुम्ही इथे टाईप करू शकता. संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपर भरून घ्या. परत 1 ते 2 वेळा चेक करा कुठे काही मिस्टेक झाली आहे का. मिस्टेक झाली असेल तर तिथे तुम्ही एडिट करू शकता. एडिट करून परत चेक करून व्यवस्थित भरा, जेणेकरून आपल्या चुका होणार नाही. अशा प्रकारे पूर्ण ऍड्रेस वगैरे भरून घ्या आणि ओके असेल तर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा फोटो विथ सिग्नेचर, फोटोच्या खाली तुमची सिग्नेचर असली पाहिजे. जसं बघा याच्यामध्ये तुम्हाला फोटो दिसतंय त्याच्या खाली तुम्हाला सिग्नेचर दिसतंय. फोटो वरती सिग्नेचर नाही आहे, विथ आहे. विथ म्हणजे सोबत फोटो त्याच्या खाली सिग्नेचर. अशा प्रकारे तुम्हाला इथे अपलोड करायचे. काही विद्यार्थी फोटोच्या वरच सिग्नेचर करतात, अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे फोटो आणि त्याच्या खाली सिग्नेचर असे तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. बघा मी तुम्हाला एक डेमो फोटो विथ सिग्नेचर करून दाखवतोय. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा सुद्धा फोटो आणि सिग्नेचर करायचं. वर फोटो खाली सिग्नेचर अशा प्रकारे टाकायचं आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करायचं, म्हणजे तुमचा फोटो विथ सिग्नेचर अपलोड होऊन जाणार. असं केलं तरच तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे, अदरवाईज तुम्हाला त्रुटी येईल फॉर्ममध्ये. तर हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. बघा यामध्ये TC अपलोड करायची आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट का बरं, कारण TFWSला ऑप्शनला येस केलेला आहे म्हणून मला इन्कम सर्टिफिकेट मागत आहे. आणि यामध्ये ओबीसी कॅन्डिडेट असेल तर नॉन क्रिमिनल सुद्धा लागणार आहे. तर नॉन क्रिमिनल सुद्धा लागेल, कारण हा फॉर्म SC कॅन्डिडेटचा आहे म्हणून याला नॉन क्रिमिनल मागितलेलं नाहीये.
तर जे विद्यार्थी ओबीसी आहे त्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे आणि बाकीचे जे 4 डॉक्युमेंट्स आहे हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी नाही आहे. ज्यांना TFWS मधून जर फ्रीमध्ये ऍडमिशन करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा. अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला 300 रुपये चालान करायचं आहे. 300 रुपये चालान कास्टच्या विद्यार्थ्यांना, ओपन कॅन्डिडेटला 400 रुपये चालान. तर इथून तुम्ही पे करू शकता. फोन पे, गुगल पे हे सर्व ऑप्शन उपलब्ध आहे. यामधून तुम्हाला ती फी पेड करायची आहे कारण ही फी ऍडमिशनची असणार आहे आणि संपूर्ण फी तुम्हाला इथे पेड करावी लागणार आहे. फी पेड झाल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म आहे तुमचा तो पूर्ण चेक करायचा आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन भरलेली चेक करायची, रीड करायची. कुठे मिस्टेक असेल तर तुम्ही एडिट करू शकता. सर्व चेक झाल्यानंतर सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर तुमचा फॉर्म कोणत्या तरी कॉलेजला व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहे कारण ही स्क्रुनिटी चूज केली आहे म्हणून. जर ऑफलाईन असेल तर डायरेक्ट तुम्हाला प्रिंट आली असती, प्रिंट घेऊन आपण कॉलेजला गेलो असतो, डॉक्युमेंट व्हेरीफाय केले असते. अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे आणि यानंतरची जी प्रोसेस असेल त्याची तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिला जाणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा कारण त्यावरती सुद्धा संपूर्ण अपडेट ज्या ह्या टाकणे सुरू राहतात. अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे आणि फॉर्मची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायची. आयडी आणि पासवर्ड सांभाळून ठेवा कारण कॉलेजला नंबर लागेपर्यंत हाच आयडी पासवर्ड तुम्हाला लागणार आहे. तर बघा 25/6/2024 ही लास्ट डेट असणार आहे. 25/6च्या अगोदर तुम्हाला संपूर्ण जो फॉर्म आहे फिल करायचा आहे. ऑनलाईन व्हेरिफिकेशन असेल तर ऑनलाईन व्हेरिफिकेशन करा, ऑफलाईन असेल तर कॉलेजला जाऊन व्हेरीफाय करून घ्या आणि त्यानंतरच्या ज्याही अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.